आंदोलनकारी की पिटाई। मॉडल गांव के सरपंच समेत 4 आरोपियों के खिलाफ धड़गांव पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। स्थानीय नेताओं की दादागिरी बर्दाश्त नहीं करेंगे और जवाब देंगे, सुशील कुमार पवार। आपको बता दें, भ्रष्टाचार के खिलाफ आदिवासी समुदाय के विभिन्न मांगों को लेकर 15 अप्रैल 2025 को होने वाले बिरसा सेनानियों के धरना प्रदर्शन को रोकने के लिए धड़गांव तालुका के मॉडल गांव ग्राम पंचायत के सरपंच राजवाजिया पटेल ने 3 गुंडों को आंदोलनकारी दिलवर पार्टी की हत्या करने के आदेश दिए हैं। विरोध प्रदर्शन से पहले सुबह 8 से 9 बजे के बीच संदिग्ध आरोपी मनोज और गांव के 2 गुंडे बाबा चौक की एक दुकान पर गए। दिलवर पाड़वी से कहा कि मॉडल गांव के सरपंच के खिलाफ विरोध मत करो, भ्रष्टाचार की शिकायत वापस ले लो। दडगाव तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींच्या चौकशीबाबत आणि आमच्या आदिवासी या दडगाव भागातील शेलदा, केलापाणी, बिलग्याव, हेंद्रापाणी या गावात अजूनही वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, अंगणवाडी नाही, शाळा नाही, या समस्यांसाठी हे आंदोलन करणार होतो आणि केलेलं आहे। परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी या दडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे, त्याला मारहाण केलेली आहे। या मारहाण करणाऱ्या या गुंड लोकांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आणि आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। अशी गुंडगिरी, दादागिरी आम्ही आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही। या पुढाऱ्यांचं आता आम्ही चालू देणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही लोकांना लावून, गुंड लावून आमच्या कार्यकर्त्यावरती हे वारंवार हल्ले करत आहेत। म्हणून या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे, यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी आमची आता मागणी आहे। ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत, हे हल्ले आम्ही खपून घेणार नाही। आता आम्ही एकजूट आहोत आणि हल्ले करणाऱ्यांना आता माफी नाही। यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। जे केवढाही मोठा पुढारी असो, त्याला कायद्याने त्याला अटक केली पाहिजे, त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत। आणि हे ठिय्या आंदोलन दडपण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करून दाखवलेलं आहे। म्हणून पुढाऱ्यांनी आता लक्षात घ्या की आता तुम्हारी नहीं चलेगी। आता हे सर्वसामान्य आदिवासी जनता जागृत झालेली आहे। म्हणून आम्ही तुमच्या विरोधात बोलू। आम्हाला ज्या समस्या भेडसावतात त्याच्या विरोधामध्ये बोलू, आमच्या मूलभूत हक्काबद्दल आम्ही बोलू। आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका। हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला जशास तसं आम्ही उत्तर देऊ। म्हणून या हल्लेखोरांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। जय बिरसा, जय आदिवासी।